भजे व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव
विशोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरासुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिं आनतोऽस्मि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रतापसुतं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये। ॐ श्री परमात्मने नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। ॐ नमः पार्वती पतये हर 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 महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। सुखाचार्य महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। पूर्ण ब्रह्म श्री कृष्ण परमात्मा जगदीश्वर पंढरीनाथ भगवान रुक्मिणी माता माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आज आपल्या या पवित्र स्थळी पवित्र ग्रामामध्ये भगवान पंढरीचे परमात्मा यांच्या परमपावन दरबारामध्ये लोकरवन या परम पवित्र अशा परमक्षेत्रामध्ये भगवंताच्या कृपेने माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांच्या आशीर्वादाने आपण आज मंगलमय एका सोहळ्याला ज्ञानयज्ञाला आपण आज प्रारंभ करत आहोत। सद्गुरूच्या कृपेने पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने चालत असलेला आपल्या गावात आज 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं माता विठ्ठल रुक्मिणी भगवान पंढरीश यांच्या मंदिराच्या 25व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने
सर्व गावकरी, टाळकरी, भाऊक भक्त, ग्रामस्थ मंडळी, मातृ पितृ तुल्य श्रोते, सज्जन मायबाप यांच्या अथक प्रयत्नातून हे पवित्र स्थळ निर्माण झालं आणि त्यांच्या वर्धापन दिन स्थापना होऊन मंदिर जीर्णोद्धार होऊन 25 वर्ष कालावधी आज पूर्ण होत आहे. आनंदाचा दिवस आहे. म्हणून तो आनंदाचा उत्सव आपण या सोहळ्याच्या द्वारे आपण समर्पित भगवंताकडे करत आहोत. लोकरवन ग्रामस्थ मंडळी यांच्या पवित्र भावनेतून, श्रद्धेतून, अथक प्रयत्नातून हा ज्ञानयज्ञ सोहळा आज आपण 25व्या वर्षाच्या निमित्तानं, रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण साजरा करत आहोत. प्रथमतः कथेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद अपूर्ण आहेत. माझ्याकडे शब्द अपूर्ण आहेत महाराज. आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये प्रत्येक आबाल, वृद्ध, तरुण सर्व मंडळी आपल्या अथक प्रयत्न करत आहात आणि त्याच्यातून साकार झालेला हा आनंद सोहळा, त्रिवार धन्यवाद तुम्हाला. लोकरवन या परमक्षेत्रामध्ये भगवान पंढरीनाथ परमात्मा यांच्या परम पावन दरबारामध्ये श्री बाळारामजी महाराज धाडवे बाबा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बाळोजी महाराज जोशी, गुरुवर्य जनार्दनजी महाराज धाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्री या पवित्र नदीच्या तीरावर वसलेलं हे लोकरवन गाव पत्रिकेवरच असं आहे ना, विषय तोच आहे ना. हे उत्सव, हे आनंद सोहळा कशा करता आपण करायचा आहे बघा. आपण आनंद, प्रापंचिक जीवनात आपल्याला आनंद मिळावा म्हणून दिवाळी साजरी करतोय आपण. ओढून ताणून असतो, प्रत्येकाचा अनुभव आहे. संसारात दिवाळी साजरी करणं म्हणजे घरच्या मुख्य मालकाला विचारा, ही दिवाळी नसते, त्याचा शिमगा असतो. पण ती साजरी केल्या जाते प्रयत्नपूर्वक. आनंद तर मिळतच नाही, पण प्रयत्नांती आनंद मानायचा आहे त्या दिवाळीमध्ये. पण खरी दिवाळी ही आहे भगवान परमात्म्याची प्राण प्रतिष्ठा, मंदिर जीर्णोद्धार आणि रौप्य महोत्सव याच्यात सक्रिय सर्व भावनेनं, श्रद्धेनं, मोठ्या आनंदानं सर्व गावकरी, टाळकरी, भाऊक मंडळी याच्यात आपला सहभाग नोंदवते. हीच खरी आनंदाची दिवाळी. तुम्हाला एक वचन देतो, आश्वासन देतो मी, महाराज आपण ही दिवाळी साजरी केली आणि ती 1 दिवसाची 2 दिवसाची दिवाळी नाही, 7 दिवसाचा 8 दिवसाचा उत्सव आपल्या परम पावन नगरीमध्ये चालत आहे. या पत्रिकेवर एक वाक्य महत्वाचं लिहिलेलं आहे. हे उत्सव कशा करता करतोय आहोत आपण? आपल्या जीवनात आनंद मिळावा, समाधान मिळावं, शांती मिळावी. शांती समाधान प्रापंचिक जीवनात नाहीच, ते शांती समाधान मिळण्याच्या उद्देशानं, पवित्र हेतूने हे सोहळा साजरा होत आहे आपल्या या परम पावन नगरीमध्ये. प्रथमतः वंदना करण्याच्या अगोदर भगवंताच्या दरबारात चाललेली कथा आहे. भगवंताला प्रार्थना करतो, भगवान ज्या निमित्तानं या लोकरवन या ग्रामस्थाने की शांती समाधान प्राप्त व्हावं प्रापंचिक जीवनात, भगवान सोहळा त्याचा आहे. 7 दिवसात निश्चित शांती समाधान चैतन्य तुमच्या जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानयज्ञ सोहळा आहे हा. तर्पण अर्पण समर्पण कथा श्रीमद भागवत कथा आहे. पितरांच्या उद्धाराकरता श्रीमद भागवत कथा आहे. व्यथामुक्त करणारी कथा, दैन्य दूर करणारी कथा, जगताला पावन करणारी कथा, पाप मुक्त करणारी कथा. हे आपण श्रवण 7 दिवस ही पवित्र कथा आपण या प्रांगणात श्रवण करणार आहात. का कथा ऐकायची, का कथेचं आयोजन करायचंय, तर समाधान शांती प्राप्त होण्याकरता. प्रपंचात शांती समाधान नाही म्हणून
या कथेचं आयोजन आहे महाराज. पुढे कथा येणारच आहे. म्हणून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला सत्य संकल्प भावना आणि श्रद्धा या समर्पित संकल्पाद्वारे तुम्ही ह्या सोहळ्याला आज प्रारंभ केलाय. चला, कोणताही मंगल कार्य असो, व्यवहारिक कार्य असो, ग्रंथ असो, त्याच्या प्रारंभाला भगवान परमात्म्याचं स्तवन, भगवान परमात्म्याचं ध्यान केल्या जातं. भगवान परमात्म्याची आद्य परमात्म्याची आराधना केल्या जाते. का? आपण हाती धरलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या हेतूने. हे 7 दिवस चालणारं कार्य भगवंता तुझ्या कृपेने हे पावन हो, सिद्धीच जावो, याच्याकरता ग्रंथ प्रारंभाला व्यास महाराज सुद्धा भगवंताची आराधना करतात, मंगलमय चिंतन करतात. कोणताही ग्रंथ असो बघ, व्यावहारिक कार्य प्रारंभ करत असताना आपण गणेशाचे स्तवन करतो ना, गणेशाची स्थापना करतो आणि बोलतो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्ञानोबाराय म्हणतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. या न्यायाने मंगल आराधना भगवंताचे चिंतन ग्रंथाच्या प्रारंभाला व्यास महाराज करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. अशा श्रीकृष्ण परमात्म्याला साष्टांग प्रणिपात व्यास महाराज ग्रंथाच्या प्रारंभाला करतात. कोणताही ग्रंथ मंगल चिंतन केल्या विना ग्रंथाला प्रारंभ झालेला नाही. ऐका, तुलसीदासजी महाराज सुद्धा कार्य आणि कारण सांगून जातात. ग्रंथाच्या प्रारंभाला भगवंताचं चिंतन का केल्या जातं गड्या? मंगलाचं निधान तो परमात्मा आहे, अमंगलाचं हरण करणारा तो परमात्मा आहे, मंगलाची स्थापना करणारा तो परमात्मा. मन जीवन मंगलमय व्हावं ह्या हेतूने ग्रंथाच्या प्रारंभाला व्यास महाराज तुलसीदासजी महाराज प्रारंभ करतात. मंगल भवन मंगल हारी मंगल भवन अमंगल हारी द्रववशु दशरथ आजीर बिहारी. भगवान परमात्म्याचं नाम मंगल आहे, गुण मंगल आहे, स्वरूप भगवान परमात्म्याचं मंगल आहे. व्यास महाराज ग्रंथ महात्म्य 7 अध्यायाचं प्रकरण आहे. प्रारंभाला भगवंताचं स्तवन स्तुती करतात. खालच्या भाषेत सांगतो, त्या परमात्म्याचं चिंतन 7 दिवस आपल्याला का करायचं, जाणून घ्यायचं त्या परमात्म्याचं स्वरूप काय, तो कसा आहे. ऐका, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं
तो परमात्मा सच्चिद आणि आनंद स्वरूप आहे. ज्ञानेश्वरजी 7 दिवस सांगता येईल याच्यात चिंतन. सांगू का? लोक म्हणतील भागवत सांगितलंच नाही. प्रवचन पद्धतीनं असते. अध्यात्माचं चिंतन आहे. प्रारंभाला तो परमात्मा सत आहे, चिद आहे, आनंद स्वरूप आहे. बघा आता इथं काय काय माल खपतो. दुकानदार नवीन आहे आणि ग्राहक नवीन आहे. जसं झेपेल पचेल असं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन केलंय. तो परमात्मा कसा आहे? सत्य स्वरूप परमात्मा आहे. दुसरं पद सांगितलं चिद स्वरूप आहे आणि तिसरं पद सांगितलं आनंद स्वरूप आहे. 7 दिवस वर्णन करता येईल त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं, पण शिवावलोकन पद्धतीनं पूर्ण भागवत सांगावं लागते. 7 दिवसात व्यास महाराजांनी भागवत कथा पूर्ण केली ना, त्या न्यायाने आपल्याला पूर्ण कथा सांगावं लागणार आहे. सत या शब्दाचा अर्थ आहे परमसत्य. जगात अनेक प्रकारचं सत्य आहे. शास्त्रात चिंतन सांगायचं ठरलं तर एक प्रातिभाषिक सत्य, दुसरं व्यावहारिक सत्य आणि तिसरं पारमार्थिक सत्य. शब्दशः अर्थ कठीण विषयात शिरत नाही. परमात्मा सत्य आहे, पारमार्थिक सत्य, व्यावहारिक सत्य. तुम्ही आम्ही जगत व्यावहारिक सत्यत आहे आणि काही गोष्टी प्रातिभाषिक सत्यत आहे. 3 प्रकारचं सत्य आपल्या समोर घ्या. प्रातिभाषिक सत्य हे जगत आहे. जगत अगोदर नाही, जगत अंती नाही आणि मदात भासलं हे सत्य नाही. आता बरेच ज्ञानी लोक असतात, तुम्ही म्हणताल हे सत्य नाही तर दिसतं कसं? अध्यात्माचं चिंतन आहे. सत्य नाही दिसतं कसं? तर अधिष्ठानावर आद्यस्त. थोडक्यात जास्त कोटी विषय मांडत नाही. अधिष्ठानावर आद्यस्त. अधिष्ठान परमात्मा आहे आणि त्याच्यावर भासणार हे जगत आहे. पाणी अधिष्ठान आहे आणि त्याच्यावरती बुरबुडे वगैरे असतात ना, त्याला काय म्हणतात? आद्यस्त. नाही समजलं? वृक्ष अधिष्ठान आहे, सावली आद्यस्त आहे. वृक्ष नाही, सावली नाही. जगत परमात्म्याच्या अधिष्ठानावर आद्यस्ती रूपानं जगत भासतंय. त्याला म्हणतात व्यावहारिक सत्य. अगोदर नाही. तुकोबारायच्या भाषेत सांगू, नाही आदी अंती अवसान. आदी नाही, अंती नाही, मधात भासलं हे व्यावहारिक सत्य. प्रातिभाषिक सत्य मृगजळ दिशे साचपणा ऐसे खोटी याचे पिशे उर पोडी. मृगजळ स्वप्न हे प्रातिभाषिक सत्यत आहे. चला एकच सत्य आहे जगात. व्यास महाराज सांगतात, तुकोबाराय सांगतात, त्याचं नाव आहे परमात्मा. भूतकालात परमात्मा होता, वर्तमान कालात परमात्मा आहे आणि भविष्य काळात परमात्मा असणार आहे. ज्याचं सत्यत्व त्रिकालाबाधित आहे त्याला म्हणतात परमात्मा, त्याला म्हणतात देव. सत्य एकच आहे या जगतात, त्याचं नाव आहे देव आहे, त्याचं नाव आहे परमात्मा आहे, त्याचं नाव आहे भगवान आहे. म्हणून तुकोबारायने तुम्हाला आम्हाला सत्यत्व भगवंताचं पटवण्याकरता त्रिवार सांगावं लागलं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. शाबास. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. धावीना जगदाकार जगदाकार कागा धावीना जगदाकार जगदाकार
परमात्मा सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू 3 वेळेस बोलावं लागलं का? तुकोबारायला 3 कालाचं दर्शन करून दिलं. परमात्मा भूतकालात, वर्तमान कालात, भविष्य कालात तू सत्य आहेस. पारमार्थिक सकालाबाधित सत्य परमात्मा आहे. व्यास महाराज म्हणतात सत चिद, दुसरं पद आहे चिद. चिद या शब्दार्थ ज्ञान घन, स्वयंप्रकाशी, ज्याच्या प्रकाशाने जगत प्रकाशित आहे, ज्याच्या ज्ञानाने जगत ज्ञानी आहे, त्याला म्हणायचं चिद स्वरूप. आपण बोलतो ना, श्रुती माता बोलते चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. चिद स्वरूप तो परमात्मा आहे. आणि तिसरं पद सांगितलंय तो आनंद घन आहे. जगाला, तुम्हाला, आम्हाला सर्वाला आनंदाची गरज आहे. आपण आतृप्त आहे, आनंदाकरता रात्रंदिवस प्रयत्न करतो आहोत दादा, पण तो आनंद आम्हाला प्रापंचिक जीवनात कुठेही मिळत नाही मिळाला. आणि त्या आनंदाकरता तुमची आमची धडपड ही भागवत कथा जीवन आनंदी व्हावं याच्या करताय बघा. पण तो आनंद नाही. का नाही? आपण वेगळ्या बाजारात त्या आनंदाचा शोध घेत आहोत, म्हणून तो आनंद मिळत नाही. आता विश्लेषण करण्याकरता भागवत कथेत एवढं चिंतनाकरता वेळ मिळत नाही आपल्याला. पुढे जायचे बघा. आनंद नाम परमात्मा. आपण परमात्म्यापासून दूर आहोत म्हणून आपलं जीवन आनंदी बनत नाही, आनंद मिळत नाही. म्हणून आनंदाचा निधी, आनंदाचा ठेवा, ओतप्रोत आनंद कोणाकडे असेल तर तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलले ना, प्रमाण बोलतो. मी वारकरी संप्रदायाचा भागवतकार असल्यामुळे तुकोबारायची प्रमाण देत चालतो. आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग. गोपाळाचा संग, गोपाळाचा संग गोवता उभा, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग. गोपाळाचा संग, गोपाळाचा संग गोवता उभा, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग. जय राधे. आनंदाचा कंद विठेवर उभा जो भगवान परमात्मा, परमोच्च आनंदाचा प्रतिनिधी, आनंदाचा ओतप्रोत गाभा निधी आहे. त्या आनंदाची तुम्हाला आम्हाला गरज आहे. मग जीवाने देवाकडे आनंद मिळवण्याकरता जावं लागेल ना. म्हणून भगवान आनंदाचा प्रतीक आहे. चला, सत चिद आणि आनंद, हे सच्चिदानंद हे भगवंताचं जे श्रुती मातेनं वेदानं नाव ठेवलेले ना, हे एखाद्या अवताराचं नाव नाही. श्रुती मातेनं ब्रह्माला ओळखण्याकरता दिलेलं नाव, त्याचं नाव आहे सच्चिदानंद. असं ज्याचं स्वरूप, शब्दशार्थ पहिला श्लोक आहे. असं ज्याचं स्वरूप, स्वरूपाय विशोत्पत्त्यादी हेतवे, असं ज्याचं स्वरूप आहे. महाराज
तो परमात्मा पटला आम्हाला, सांगून दिली त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप सांगून दिलं. तो सत आहे, चिद आहे, आनंद स्वरूप आहे, मान्य आहे. पण त्याचं ख्याती काय, त्या परमात्म्याची शक्ती काय, सत्ता काय? तर व्यास महाराजांनी सत्ता सांगितली दादा. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्व उत्पत्तीचा हेतू आणि विश्व उत्पत्तीचं कारण परमात्मा आहे. आता समजत का नाही कोणाला? थोडं थोडं देण्याचा प्रयत्न करतो. विश्व उत्पत्तीचं कारण आणि विश्व उत्पत्तीचं कार्य परमात्मा. कारण आणि कार्य परमात्मा. विचार सारखा. जगाचं कार्य वेगळं, जगाचं कारण वेगळं. नाही समजलं, खाली येतो थोडा. लोकरवन मध्ये एवढा उत्सव चाललाय. रोड पासून सुंदर रांगोळ्या काढल्या, कमानी उभारल्या, माता मावल्या नवे वस्त्र परिधान करून आनंदात सहभागी आहे. काय कारण आहे हो? काय कारण आहे? पांडुरंग परमात्म्याचा रौप्य महोत्सवी उत्सव चालू आहे. कार्य कारण. मंडप का दिला? सप्ताह चालू म्हणून मंडप. जगाचं कार्य वेगळं, कारण वेगळं. परमात्म्याचं कार्यही परमात्मा, कारणही परमात्मा. नाही समजलं आणि खाली येतो बघा. हे तुम्ही आम्ही सर्व जगत निर्माण कोणी केलंय? देवाने. हे देवाचं कार्य आणि कारण परमात्मा आहे. कार्य जगत आहे, जगत कार्य, कारण परमात्मा. समजण्यासाठी सांगतो तुम्हाला. परमात्म्याचं कार्यही परमात्मा आणि कारणही परमात्मा. तुमचं आमचं कार्य वेगळं, कारण वेगळं. बघा, निर्माण करतो तोच आणि आमचं भरण पोषण सुद्धा तोच करतो. प्रलय सुद्धा, संपवत सुद्धा तोच ना महाराज. बरोबर आहे ना? कार्य कारण परमात्मा आहे. समजण्याकरता बरेच लोक म्हणतात, महाराज असं कसं होतं? कार्य परमात्मा, कारण निर्माण करतो आणि जगताचं भरण पोषण करतो. हो, भरण पोषण करतो. बघा, ज्याला सर्व जगाची काळजी करतो, ज्याला तोंड दिलंय त्याच्या चाऱ्याची व्यवस्था परमात्मा करतोय. ज्याला शरीर दिलंय त्याच्या घराची व्यवस्था परमात्मा करतोय. तुम्ही आम्ही करत नाही. हे तुमचा आमचा अहंकार आहे. मी करतो. बऱ्याच लोकांना म्हटलं ना, चला रौप्य महोत्सवी सोहळा आहे, कोणी घरी बसू नका, कुठे कार्याला जाऊ नका, मुंबईचे काम सोडून इकडे या, ऐका 7 दिवस भागवत. कधीच आपल्या गावात भागवत नाही. चला ऐकायला. म्हणतो भलं तुमचं ज्ञानेश्वरजी, तुम्हाला काम नाही, तुम्ही बोवा. आणि त्या महाराजांनाही काम नसतं. आमच्या मागं उद्योग आहे, घर चालवायचं आहे, आमच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. कोणी दुकानदारी करतं, कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतं आणि म्हणून हे घर चालवतं. जबाबदारी आहे. 7 दिवस इथं बसून कसं चालतं? चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. आज लेखी देतो, तुम्ही या मंडपात बसा. ही कथा श्रवण करण्याकरता पवित्र अंतःकरणाने. तुमचं काही वाटोळं झालं त्याचा जबाबदार मी आहे. मी म्हणजे परमात्मा आहे. मी बोलवतोय ते परमात्मा बोलवतोय मला. देव बोलवतोय महाराज. शिकविता धनी वेगळाची. काही चिंता करू नका. बरेच लोक म्हणतात, महाराज असं कसे शक्य आहे? परमात्मा पोचतो, जगाचं भरण पोषण करतो. एवढी जीवजंतू या विश्वामध्ये, यांचं भरण पोषण पालन पोषण परमात्मा. हो, परमात्माच करतो. खरंय. जलचर भूचर खेचर अनेक सृष्टीत जीव आहे. हे सर्वांना अन्न देतो. त्याचा नियमच आहे, ओशितो जगाशी एकलाची. बघा, तुम्ही आम्ही चालतो म्हणतो, तुम्ही मी चालत आलो, चालत तू आला नाही. चालवणारा धनी वेगळा आहे. आपण बोलतो, बोलवणारा धनी वेगळा आहे. सांगू, आपण झोपलोत ना दादा, डोळे झाकतो झोपल्यावर. डोळे उघडायचे का डोळे मिटवलेले तसेच ठेवायचे? ही सत्ता कोणाची? तुमची आमची आहे का? बोला बोला.
हा नाही, त्याची सत्ता आहे महाराज. चालवतो, बोलवतो, शिकवतो, सर्व क्रिया करून घेतो तो परमात्मा. त्याची एवढी अप्रतिम सत्ता आहे त्या भगवंताची. बरं का? तुमची शंका जाणार नाही. विज्ञान युगातली लोक आहेत तुम्ही. इंटरनेट जगत चालले आज कुठं महाराज, कुठं सांगता तुम्ही, कोणाला सांगता? आपलं कर्तव्यावर आपण जीवन जगतोय. परमात्मा जगवणारा एवढ्या जीवाला. हो, मुंगीपासून ब्रह्मदेवा जे जीव निर्माण केले ते भगवंतानं केले, आणि त्यांना भरण पोषण करणारा तो परमात्मा. विश्वास ठेवा. तुम्हाला आम्हाला शंका येईल याच्यात नवल नाही. रुक्मिणी मातेला शंका आली. महाभारतातलं उदाहरण सांगते. रुक्मिणी मात्या म्हणू लागल्या, भगवान दररोज कुठं जाता हो? भगवान म्हणले, तुला माहित नाही रुक्मिणी, ज्याला ज्याला निर्माण केलंय त्याच्या त्याच्या भरण पोषणाची काळजी मला करावी लागते. प्रत्येकाच्या मुखात अन्न द्यावं लागतं, जगत तृप्त करावं लागतं. ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र, निवारा नाही त्याला निवारा, अन्न नाही त्याला अन्न द्यावं लागतं. आणि नंतर मी घरी येतो आणि मी भोजन केल्यावर तू भोजन करतो. भगवान मला हे सांगायचंय. रुक्मिणी माता म्हणतात, भगवान बोल ना रुक्मिणी, असं कसं शक्य आहे? सर्या जीवाला भरण पोषण हो, प्रत्येकाला तृप्त केल्याशिवाय, प्रत्येकाच्या मुखात अन्न दिल्याशिवाय मला जेवण्याचा अधिकार नाही ग रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हटल्या, चुलीपाशी बसून गप्पा मारत जाऊ नका. एवढे जीवजंतू तृप्त का? हो रुक्मिणी, माझा नियमच आहे. भगवान असू द्या नियम, उद्या लवकर यायचं काम करा. मी पतिव्रत आहे. अन्न शिळं होतं बघा. तुमची वाट बघून बघून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत वाट पाहावी लागते. पुन्हा तुम्ही कसं तरी घरी येतात, तुम्ही जेवण करता आणि मग मला भोजन करावं लागतं. दररोज अन्न शिळं होतं, वाट कुंटूवर बघावी तुमची. भगवान म्हणले, येतो लवकर. पण माझं हृदय पोषितो जगाशी एकलाची. ज्याला तोंड दिलं त्याच्यात, ज्याला चोंच दिली त्याच्या चोंची चारा घालण्याचं माझं काम आहे, आणि मगच मला जेवावं लागतं, म्हणून उशीर होतो ग रुक्मिणी. उद्या लवकर या. भगवान म्हणले, येतो. नेमाप्रमाणे रुक्मिणी म्हटल्या, परीक्षा घ्यावी देवाची. काय केलं? देव झोपेतून उठण्याच्या अगोदरच एक डब्बी घेतली, डब्बीत मुंगळा टाकला, त्याचं ढक्कन बंद केलं. रुक्मिणी मातेनं, जुन्या काळात माता भगिनीच्या कमरेला पिशव्या असायच्या. आता आहेत काय? पिशव्या पिशव्या कळते ना, भाषा कदाचित वेगळी असेल. कमरेला बँक कमरेलाच असायची, आणि त्याच्यात चाबी टाकली रुक्मिणीनं. राजा राणी कपाट उघडलं, त्याच्यात ती डब्बी मुंगळा बंद केला, ती डब्बी पिशवीत टाकली. पिशवी राजा राणी कपाटामध्ये ठेवली, मधल्या लॉकरमध्ये ठेवली. त्या लॉकरचं कपाट बंद केलं, ती चाबी आपल्या कमरेला खोवली आणि दिवसभर असा हात ठेवला. हे काहीतरी कारस्थान करेल हा बाबा, परीक्षा घ्यायची आहे. देवाची परीक्षा रुक्मिणी माता घेतात. दिवसभर स्वयंपाक केला, वाट पाहिली. भगवंताला सांगितलं होतं दररोज 10 वाजता येतात, आज 9 वाजता या जेवायला, येतील लवकर. भगवंतानं त्या दिवशी तर 11 वाजवले. रुक्मिणी मात्या डोळे लाल केले. तुम्ही नाही, त्या रुक्मिणीने कमरेवर हात ठेवले. दरवाजात रुक्मिणी माता उभा राहिल्या, डोळे लाल केले. भगवंत म्हटले, का हो आज चेहरा बिघडलेला दिसतो? बिघडला? काल बोलली तुम्हाला, दररोज ही चाललंय. मी पतिव्रता, धर्म आहे माझा. तुम्ही भोजन केल्याविना मला भोजन करता येत नाही. काल सांगितलं लवकर या, आज तर पुन्हा 1 तास लेट केलाय का? भगवंतानं तीच उत्तर दिलं, पोषितो जगाशी एकलाची. काही जीवाला अन्न देण्याकरता वेळ झाली ग, म्हणून मला वेळ झाली घरी. आता सर्व जग तृप्त केलं, वाढ जेवायला. रुक्मिणी मातेनं जेवायला वाढलं, भोजन ताट वाढलं आणि भोजन करणार. रुक्मिणी मातल्या, थांबा. का? आता अगोदरच उशीर झालाय कथेला. कथेलाच म्हणतोय जेवायला, आणि पुन्हा थांबा कशाला? तुमचा नियम काय? पोषितो जगाशी एकलाची. आता जगत तृप्त केलं का तुम्ही? म्हटले हो. तुमच्या व्रत कैवल्याला बाधा येईल बघा. का? कोणी एखादा जीव उपवासी असेल, भगवान म्हणले अजिबात नाही. प्रत्येकाच्या मुखात चारा दिला, पाणी फिरवलं. थांबा. रुक्मिणी जेवू दे लोक. नाही, थांबा म्हणते. थांबले भगवान. काय आहे बघ, थांबा थोडं, व्रत कैवल्याला बाधा येईल. रुक्मिणी माता घरात गेल्या. राजा राणी कपाट उघडलं, ती मधली लॉकर्स मधली पिशवी घेतली. सरगाठ मारलेली होती. सरगाठ कळते ना?
प्रांत वेगळा असल्यामुळे भाषा बदल असतो. हा सरगाट ती पटकून सुटायची, तिला काय म्हणतात सरगाट. सरगाट मारली, बघितली, पिशवीतली डब्बी काढली आणि मधातच खोलीत बघावं म्हणले ह्या बाबानं ह्याला अन्न दिलंय का. ढक्कन उघडलं, त्या मुंगळ्याच्या तोंडात साखरेचा एक खडा. डोक्यावर हाणून घेतलं रुक्मिणी मातेनं. भगवान आज पटलं मला, जगाचं भरण पोषण करणारे तुम्ही. सत्य पोषितो जगाशी एकलाची. महाभारतातलं उदाहरण दिलं भागवतामध्ये. तुम्हाला सांगण्याचा मुद्दा, तुमचा आमचा अहंकार आहे महाराज, असं कुठं होतं का. विश्व उत्पत्तीचा हेतू आणि विश्व उत्पत्तीचं कारण तो भगवान परमात्मा म्हणता, हे कसं सत्य आहे. सत्य महाराज. चालवतो, बोलवतो, शिकवतो, जगत चालवतो तो परमात्मा आहे महाराज. तुझी या सत्तेने वेदासी बोलले, तुझी या सत्तेने वेदासी बोलले, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया सूर्यासी चालणे, तुझिया ऐसा तू समर्थ ब्रह्माला साधणे, ऐसा तू समर्थ ब्रह्माला साधणे. आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल. हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल. हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि बघा, हात हात पुढे करा, टाळी वाजवा. शाबास. हात हात पुरुष वर करा, हात पुढे. महाराष्ट्र बघायला इथं चालू आहे. हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल. हरि बोल, हरि बोल, केशव माधव हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल. बघा, पुन्हा 7 दिवस वेळ घ्यायचा प्रसंग आणू नका. टाळी वाजवा, भजन करा म्हणा. खरं भागवत सांगू का, खरं भागवत हे भगवान परमात्म्याच्या दरबारात त्याचं चिंतन करायचंय. खरा परमार्थ हे, खरी भागवत कीर्तन हेच आहे. बघ, टाळी वाजवायची. बघा, टाळी वाजविली की पापाची होळी होते. जेवढे जेवढे पाप केले, टाळी वाजविली की होळी होते. मुखानं प्रभूचं चिंतन केलं ना, वाणी पवित्र होते, दोष हरण पावतात, वाचा शुद्धी होते, एवढे मोठे फायदे होतात. त्याच्याकरता टाळी वाजवायची. पुन्हा उद्या परवाला सांगायची वेळ येऊ देऊ नका. प्रत्येकानं, ज्याला हात आहेत त्यानंच वाजवा टाळी. ज्याला हात नाही त्यानं वाजवू नका. ज्याला तोंड आहे त्यानं हरी हरी म्हणा, ज्याला तोंड दिलं नाही त्यानं हरी हरी अजिबात म्हणू नका. आणि ज्याला तोंड बोला येत नाही ना, त्याने म्हणण्याचा प्रयत्न करा. मुकयाशी
वाचा. भजन केल्यानं मुका सुद्धा बोलू लागतो. एवढं सामर्थ्य नामचिंतनामध्ये मी नेहमी सांगत असतो, पुन्हा सांगणार नाही बघा. भजन ज्या ज्या वेळेस केलं ते भजन तुमच्या करताय. आम्हाला विरंगुळा म्हणून भजन नाही, तुम्हाला आनंद मिळावा, समाधान मिळावं, पाप मुक्त व्हावं म्हणून तुम्ही भजन करायचं. बघा, टाळी वाजविली की पापाची होळी होते. दुसरा फायदा सांगतो, शारीरिक फायदा. अशी टाळी वाजविली की दोन उंचवटे एकमेकावर आदळतात. याला आकुप्रेशर क्रिया म्हणतात. ही घडते आणि अटॅक येत नाही. नाही तर बरेच लोक आत्ता होता हो, आत्ता होता बोलला गेला का, जायचं नाही ना. टाळी टाळी वाजवा. भजन म्हणा, पवित्र भजन म्हणा. आणि ज्या ज्या वेळेस जयघोष होतो त्या त्या वेळेस हात वरी करायचे. का वरी करायचे कारण सांगतो. हात अनन्य भावानं प्रभूला शरण जाण्याची ही पद्धत आहे. दर्शनाला गेलात ना देवाच्या, प्रभूच्या, त्यावेळेस असे हात वरी केले पाहिजे. प्रभू अशी वंदना केली पाहिजे. निराप, मी अपराधी आहे, मी गुन्हेगार आहे, पापी आहे, दोषी आहे. हात वरी करून प्रभूला नमस्कार करायचा. ज्या ज्या वेळेस राधे राधे बोललं जाईल त्याच्या वेळेस तुम्ही श्याम मिलादे म्हणायचं. श्याम मिलादे या शब्दाचा अर्थ काय? देव भेटून द्या. 7 दिवसात आपल्याला देव पाहिजे ना. बोला ना माझ्या मातांना, पाहिजे ना. हो पाहिजे म्हणा. देव पाहिजे तर श्याम मिलादे. श्याम नाम परमात्मा आणि राधा नाम भक्ती. भक्तीला आराधना करायची. आम्हाला देव भेटून दे गड्या 7 दिवसात. निश्चित परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही, गॅरंटी देतो. पण हात वरी करायचे. राधे श्याम, राधे राधे श्याम मिलादे, राधे राधे. आता भजन करण्यासाठी बोलले, भजन सर्व करा. हरी बोल, हरी बोल, हरी हरी बोल. केशव माधव हरी 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 बोल. केशव माधव हरी 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 बोल, हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल. वा माझ्या यशोदा मैया, शाबा. हरी बोल, हरी बोल, हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल. वा धन्यवाद. आपकी बार, आपकी सरकार. शाबाश. देखो मेरे यशोदा माँ का आवाज. घेऊ नका, तुमच्याकडून मी आहे. हरी 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 राधे राधे. मिल जाएगा श्याम, लेकिन चतुर्थ दिन मिल जाएगा. जन्माच्या वेळेस येणार आहे, गॅरंटी भेटणार आहे. सुज्ञ लोकरवरचे ग्रामस्थ आहेत. पुनश्च तुम्हाला धन्यवाद. आनंदाचा सोहळ्याचा तुम्ही पुरेपूर उपभोग घेणार आहात, घेत आहात.
भजन केलं दादा की माझं विसरतो थोडा भोळा महाराज आहे, कथा कुठपर्यंत आली. कथा कुठपर्यंत चालली, कथा ती तंतोतंत लक्षात ठेवली पाहिजे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्व उत्पत्तीचा हेतू, विश्व उत्पत्तीचं कारण, पोषितो जगाशी एकलाची तुझी या, ही कथा चालू. सत्येने वेदाशी बोलणे, सूर्य चालतो त्याच्या सत्तेनं चालतो, वृक्षाचं पान त्याच्या सत्तेनं हलतं, प्राण त्याच्या सत्तेनं हलतो. बस चिंतन एवढंच पुरे झालं. आपल्याला पुढे खूप दूर जायचं आहे. 7 अध्याय पूर्ण करायचे आज. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे आणि तापत्रय विनाशाय तो परमात्मा, त्याचं चिंतन केलं, भक्ती केली, भागवत कथा श्रवण केली. आम्ही फलेच्छू जीव आहेत. फलाच्या अपेक्षेनं आम्ही भजन कीर्तन करतो, या मंडपात येतो. आम्हाला फल काय मिळतं? तर व्यास महाराज सांगतात तापत्रय विनाशाय, त्याचं चिंतन केलं ना, जीवाच्या पाठीमागं 3 प्रकारच्या तापाने जीव वेगळे. ताप या शब्दाचा अर्थ दुःख, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदेव. 3 प्रकारच्या तापात हा जीव वेगळे. प्रत्येक जीव दुःखी आहे. साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर दुःख नाही असा जीव नाही. आणि दुःख मुक्तीचा उपाय म्हणजे त्याचं चिंतन आहे, त्या परमात्म्याची भक्ती आहे. तापत्रय विनाशाय, 3 प्रकारच्या तापातून तो जीवाला मुक्त करणारा परमात्मा आहे महाराज. म्हणून जीवानं भगवंताचं चिंतन, शरणांगती भगवंताची करावी. असा जो कोणी तापत्रय विनाशी, सत चिद आणि आनंद स्वरूप असा जो कोणी परमात्मा आहे, व्यास महाराज त्याला साष्टांग नमस्कार घालतात. साष्टांग प्रणिपात नमस्कार. श्रीकृष्णाय वयम नमः. एका श्लोकाचा फक्त शब्दशः अर्थ तुमच्या समोर ठेवला. नियम असा आहे बघा, आपला वारकरी संप्रदाय असेल, भागवत संप्रदाय असेल, पहिली वंदना देववंदना ग्रंथाच्या प्रारंभाला ती वंदना झालेली आहे. त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे आपण. आणि दुसरी वंदना गुरुवंदना, संत वंदना म्हणतात. बघा नियम आहे. आपण कीर्तनात बघा, पहिला नमस्कार देवाला आणि दुसरा नमस्कार संताला. श्री संताजी
कथेला वेळ कमी. आमच्या परिसरात 12 ते वना तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीना एवढे पदार्थ आई सेवन करते आणि ते आपल्याला भोगावं लागतं. विष्ठा लेप. मग या दुःखामध्ये सुखाचार्य महाराज आईच्या उदरात 12 वर्ष का राहिले? एक दोन कारण तुमच्या समोर ठेवतो. महाराज सुखदेव म्हणत होते, जन्म घ्यावा तर ह्या प्रापंचिक लोकात मायाग्रस्त आपल्याला करेल, हे दुःख भोगावं लागेल. जन्म घ्यावा का न घ्यावा 12 वर्ष विचार केला. एक कारण. दुसरं कारण 12 वर्ष का? 12 वर्ष सुखदेवाने आपल्या आईच्या उदरात तपश्चर्या केली. 12 वर्षाचं एक तप असतं. काय तपश्चर्या केली? गर्भवासात दुःखात भगवत चिंतन केलं 12 वर्ष. गर्भातच का केलं? तिसरं कारण सांगतात की बघा, माणसाचा स्वभाव आहे, दुःखात माणसं देवाला विसरतात. खूप तांदूळ झाले, भात खूप झाला, आंबे खूप पिकले, खूप पैसा जवळ आला, चला भागवत कथेला जाऊ द्या ना महाराज, ते सप्तान फप्ता आम्हाला काय, आणि पुन्हा म्हणतो आम्हाला काय देवानं कमी केलं? अरे ये ना मग, देवानं दिले ना तुला, येत नाही इकडं. माणसाचा स्वभाव आहे, दुःखात देवाचं चिंतन करतो, सुख प्राप्त झालं की देवाला विसरतो. स्वभावच आहे. बरं तर मला सांगू, एकाएकी एखादा मनुष्य अंधारात सापडला, किर्र धाडी किर्र अंधार पडला, कसलाही दुष्ट माणूस असला की लगेच चिंतन करतो, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, भीतो देवाला, देवाचं चिंतन करतो. गाव जवळ आलं लगेच विसरतो. माणसाचा सहारा लागला की लगेच गाणं म्हणायला लागतो, कधी करीशी लग्न मा तुझ ठावे ईश्वरा. लगेच पिक्चरचे गाणे म्हणतो. कधी? दुःखात देवाचं चिंतन करतो, सुख प्राप्त झालं की देवाला विसरतो. सांगू, एक जणाची पत्नी आजारी, लोकरवन मधल्या कोणत्याच माता भगिनी आजारी नसाव्या, पण होती आजारी. आमच्या गावाकडलं सांगतो. डॉक्टरला दाखवलं, दवाखाने पालते उलते केले, तिचा आजार राहत नाही. मग वैद्याकडे जातात आणि वैद्याला विचारतात, बाबा घरचं दुर्दैव आहे, पत्नी आजारी आहे, घरात दुःख आहे, डॉक्टरकडे गेलो, दवाखाने उलते पालते केले, आजार राहत नाही, बाबा काय करावं? बाबा सांगतात, जा दक्षिणमुखी हनुमानजी मंदिर आहे तिथं जा आणि ओल्या पडद्यानं 15 दिवस पाणी घाला, हनुमान चालीसा म्हणा, तुमच्या पत्नीचा आजार बरा होईल. मला करून बघावं, पत्नी आजारी आहे, घरात राहिलं नाही. थंडीचे दिवस होते. उठायचा, गंगेला स्नान करायचा, हनुमानजीला पाणी घालायचा, हनुमान चालीसा म्हणायचा, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा, विष्णू सहस्त्रनाम, भागवताला हजर, कीर्तनाला हजर, हरिपाठाला हजर राहायचा. लोक म्हणले, काय परमार्थ आहे, काय परमार्थ आहे? वा 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 वा, रात्रंदिवस परमार्थ करतो हा व्यक्ती, धन्य. योगायोग 15 दिवस कडाक्याच्या थंडीमध्ये देवाला पाणी घातलं. 16व्या दिवशी त्याची पत्नी उठून उभा टाकली, स्वयंपाक करायला लागली. म्हणला गुण आला गडे. 16व्या दिवशी हनुमानजीच्या दर्शनाला आला नाही. लोक म्हणू लागले, काय दररोज एवढा परमार्थ करत होता ना, आज कस काय आला नाही? हो, रौप्य महोत्सव असून आला नाही, का आला नाही? घरी काही झालं का बघायला तरी सर्व समाज बघायला गेला. म्हणले, पाटील का हो, दररोज एवढा पहाटेपासून परमार्थ करत होता, हनुमानजीला कडाक्याच्या थंडीत पाणी घालत होता, आज काय झालं, का म्हणून आलं नाहीत? म्हणलं, आपलं काम झालं. का? पत्नीचा आजार दुरुस्त झाला, आता हनुमानजीला पाणी घालण्याची गरज राहिली नाही. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना को, जो दुःख में सुख में सुमिरन करे, दुःख का एक हो कबीरा, दुःख का एक हो कबीरा, दुःख का एक हो, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो दुःख में सुमिरन करे, सुख
राधे राधे जीव सुखी बनण्याकरता भजन करा. राधे राधे बोला राधे 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 बोला राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे राधे बोल पहिली वेळ आहे आपल्या गावात पहिलं भागवत आहे. तुम्ही टीव्ही बघताना भागवत कथा काय मनमुराद आनंदात सहभागी होतात लोक, आनंद लुटतात महाराज. मला वाटतं इथले लोक वरातीत नाचतात, लग्नाच्या वरातीत खूप नाचतात. हो म्हणाले इथे नाचलं पाहिजेत महाराज. भगवंताच्या कथेत अजिबात नाही, ही जमीची गोष्ट. आनंद भोगायचा. जास्त वेळ नाही, एक वेळ सर्वांनी उठून उठा. माता भगिनीने आपल्या जागेवर राधे राधे राधे
शांत राधे राधे धन्यवाद बस आनंद आहे आनंद आहे नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा हे बघा जमेचा आनंद आहे प्रपंचात हा आनंद नाही दररोज आनंद उपभोगायचा लाजायचं नाही तरणा नेटका नटे हरिकीर्तन हरिकीर्तनात नटावं नाचावं डुलावं टाळी वाजवावी भगवंताचं चिंतन म्हणावं बघा हे आनंद लुटण्यासाठी आपण या मंडपात आलो बस प्रपंचात नाचणं हे वैध आहे परमार्थात नाचणं ही मोठी शीची बँक आहे जमेची बाजू आहे ऐका सुखाचार्याचा परिचय सुखदेव आपल्या आईच्या उदरात 12 वर्षे राहिले कारण सांगत होतं सुखमे सुमी दुखमे सुमिरन सब करे सुखमे ना कोय जो सुखमे सुमिरन करे दुःख काय को होय अरे आपण दुःख असल्यावर देवाचं चिंतन करतो आणि सुख प्राप्त झाले की देवाला विसरतो हे वैगुण्य मानवाच्या जीवनातलं कबीर महाराज म्हणतात जो सुखमे सुमिरन करे दुःख काय को सुखात जर तुम्ही देवाचं चिंतन केलं तर दुःख कशाला येईल तुमच्या भेटीला दुःख जाईल ना आणि सुख होईल जीवनात त्याच्याकरता भगवंताचं गोड चिंतन गाऊन 8 तासानं दिवाळी केली पाहिजे बघा 7 दिवस बस सुखाचार्य महाराज आईच्या उदरात 12 वर्ष राहिले चिंतन केलं 12 वर्ष दुःखात का चिंतन केलं तर दुःखात माणसं देवाचं स्मरण करतात विसरत नाही देवाला म्हणून 12 वर्ष राहिले चला 12व्या वर्षी कापत कापत बाहेर आले सुखदेव बाहेर आले नग्न दिगंबर यमप्रवर्जंत पळत सुटले सुखाचार्य महाराज साहजिक आहे बघा सुखाचार्य महाराज नग्न दिगंबर सुटले साहजिकच आहे 12 वर्ष ज्या मातेनं वाट पाहिली 12 वर्ष वाट पाहिली आई वडिलांना आपल्या जीवनातला अनुभव आहे 12व्या वर्षी मुलगा जन्माला येतो नग्न दिगंबर मौजी बंधन केलं नाही कोणतं कार्य केलं नाही कोणते संस्कार केले नाही तर पळत सुटले ते बाळ साहजिक आहे आई वडिलाला दुःख होणं आई रडते बाप रडतोय डोळ्यातून खळखळ अश्रू गाळतात व्यासासारखे ज्ञानी रडू लागले पुत्र मोहात हाक मारली बाळा 12 वर्ष वाट पाहिली रे आई म्हणे उदरात वागवलं तुला एक शब्द सुद्धा बाळा बोलत नाहीस रे आम्हाला का जातोयस कशाचं दुःख आहे तुला कशाचं दुःख आहे बाळा तुला थांब ना एक शब्द तरी बोल आई ढसा रडते पिता रडतात व्यास महाराज रडतात दुःख झालं सुका बेटा थांब बाळा सुख माग परतून सुद्धा बघत नाही महाराज आपण आई वडील आहोत जीवनातला दुःखाचा तोच क्षण आहे बघा ज्यावेळेस बाप 2दा रडतो एक मुलीला वाट लावत असताना बाप ढसा रडतो एक आणि ज्या वेळेस खूप कष्टानं प्रयासानं हाडाची काड नकाची बोट झिजून रक्ताचं पाणी करून प्रॉपर्टी कमवावी उदार अंतकरणाने मुलाच्या हवाली करावी विरक्त व्हावं आणि त्यावेळेस एखादी अपेक्षा व्यक्त करतो बाप पण हाक मारतो आपल्या बाळाला
बाळा, त्यावेळेस मुलानं वापस परून बघू नये आणि शब्दानं पाचारण करू नये आपल्या बापाला. त्यावेळेस बापाच्या डोळ्यातून अश्रू गळतात, दुःख होतं, रडतो बाप, दुःखी होतो बाप. पुढे विषय सांगणार रे, आज नाही वेळ मला. बाप ज्यावेळेस रडतो आणि मुलगा वापस परतून बघत नाही, शब्दानं बोलत नाही, का बाप पप्पा असं बोलत नाही, त्यावेळेस दुःख होतं आई वडिलाला. व्यासांना दुःख झालं, मुलगा वापस परतून बघत नाही, हाक देतात, बाळा सुका बेटा थांब रे बाळा. माग परतून बघत नाही. दुःखी अंतकरणाने, जड अंतकरणाने व्यास, ज्ञानी व्यास पण त्या मुलाचा पाठलाग करतात, थांब बाळा, एक शब्द बोल. ते पुढे व्यास माग. महाराज, काय अधिकार होता व्यासाचा, खूप कथा मोठी आहे. मुलगा बोलत नाही म्हणून वृक्ष म्हणू लागले, अरे ज्या एका वेदाचे 4 भाग ज्या ज्ञानी पुरुषानं करावे, 1.25 लक्ष महाभारत ज्यांनी निर्माण केलंय, ज्ञानी पुरुष, त्या ज्ञानी पुरुषाला एवढी अमर्यादा करतो मुलगा. शब्द बोलत नाही, सुका म्हणतो, शब्द बोलत नाही, अवज्ञा करतोय मुलगा. आपण बोलावं, काय अधिकार. वृक्ष बोलू लागले, पाषाण बोलू लागले, जी महाराज, सुका बेटा, जी महाराज. व्यास थांबतायत, कोण रे बाबा, माझा मुलगा जी म्हणत नाही, कोण म्हणतोय जी. महाराज, आम्ही वृक्ष बोलतो. का रे बाळा. महाराज, आम्हाला एक नवल वाटले, जगाला ब्रह्मज्ञान सांगणारा, तत्वज्ञान सांगणारा महाराज, पण एका मुलाच्या पुत्रमोहाच्या दुःखातून मुक्त होता आलं नाही. तुम्ही रडता, मुलगा सुका सुका म्हणून. महाराज, तुमच्यापेक्षा आम्ही बरे. ज्यावेळेस महाराज चुकतो त्यावेळेस लोक असं बोलतात, ज्यावेळेस भजनी मंडळ चुकतं त्यावेळेस सामान्य लोक बोलतात, त्याच्यापेक्षा आम्ही बरे. एका पुत्राच्या मोहाच्या दुःखातून तुम्हाला मुक्त होता आलं नाही, कशाला ब्रह्मज्ञान जगाला सांगताय. व्यासजी बघा आमच्याकडे, आम्ही स्थितप्रज्ञ आहोत. आम्ही हजारो मुलं होतात आम्हाला. वृक्षाला किती फळं लागतात, किती लोक तोडून नेतात, कधी वृक्ष रडतो का. नाही रडत. त्याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात. आम्ही रडत नाहीत महाराज, तुमच्यापेक्षा आम्ही बरे. महाराज, ज्या मुलाकरता तुम्ही रडतात, वृक्ष उपदेश करतात व्यासाला, तो मुलगा तुम्ही येताना तुमच्या बरोबर आला का. नाही. बरं जाऊ द्या. आता तुम्ही यावेळेस निजधाम गमनाला जाता, त्यावेळेस तुमचा मुलगा तुमच्या बरोबर येणार आहे का. नाही येणार. एकलेची यावे एकटेची जावे. जीवन असे महाराज, संगे नये रे लंगोटी. एकट्यालाच यावं लागतं आणि जाताना एकट्याला जावं लागतं. लंगोटी सुद्धा आपल्या बरोबर आपल्याला नेता येत नाही, की इथं सोडून द्यावं लागतं. हरि मनवा क्या है रे जग में तेरा, कितनी माया जोड़ ले, कितनी महिला बता तेरे मरने के बाद ये तेरे घर वाले. 2 गज कपनी उड़ा कर तुझको, 2 गज कपनी उड़ा कर तुझको छीन लिया वो तेरा मेरा. हरे मनवा क्या है रे जग में तेरा. हरे मनवा क्या है रे जग में तेरा.
अरे मनवा क्या है रे जग में तेरा. काय माणसाचं या जगामध्ये कितनी माया जोड़ले कितनी महल बनाले तेरे मरने के बाद ये तेरे घर वाले दो गज कपनी उड़ा कर तुझको छीन लिया वो तेरा मेरा ये मनवा क्या है रे जग में तेरा. वृक्ष उपदेश करू लागले व्यासाला. व्यासजी तुम्ही जगाला ब्रह्मज्ञान सांगता, जगात काही नाही. लंगोटी सुद्धा नेता येणार नाही. तो मुलगा तरी तुमच्या बरोबर येणार आहे का महाराज? नाही. व्यासजी लक्षात आणा, दुनिया ही जत्रा आहे. एका घरातले माणसं एकत्रित येतात ना, ही जत्रा भरते. नातू पंतू चुलते काका मामा एके ठिकाणी येतात आणि एक दिवशी घरचा कार्यकारी अध्यक्ष गेला. जिकडं तिकडं हे लोक पांगतात. महाराज जत्रा पांगते, जत्रा भरते आणि जत्रा संपते, पुन्हा त्या लोकांची भेट होत नाही. तशी ही घर एक जत्रा आहे. मोह लावू नका. साधू संतांना खूप उपदेश केलाय. कोण कोणाचे महापुरुष जगद्गुरु म्हणतात या विश्वामध्ये व्यासजी कोणी कोणाचं नाही. ना भाऊ ना बहीण ना कोणी नाही, कोणी कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. तुम्ही एका मुला करता रडता, मुला सुखा सुखा मेन कोण कोणाचे. दुनिया यात्रा आहे, यात्रा ओसरत असते. महाराज आत्मचिंतन करा, जा वापस. व्यासजीनं आत्मचिंतन निरीक्षण केलं, नमस्कार केला. व्यासजीनं वृक्ष वेलीना आणि व्यासजी वेळ कमी म्हणून निघून गेले. वापस जातात व्यासजी. शम्यप्रास नावाच्या आश्रमात व्यासजी स्थित झाले आणि मेरू पर्वतावर सुखदेव तपश्चर्या करण्याकरता गेले. हा व्यासांचा आणि सुखाचा परिचय. असे व्यास, असे सुखाचार्य महाराज, त्यांना यम प्रवरजंत मनपेत साष्टांग प्रणित. आणि इथून पुढे भागवत महात्म्य प्रकरण 3 मुद्दे आज घ्यायचे आपल्याला. देववंदना, संत वंदना आणि ग्रंथ वंदना. जो आपण श्रीमद भागवत ग्रंथ श्रवण करणार नाही दादानो, त्या ग्रंथाचा महिमा काय, त्या ग्रंथाचं महात्म्य काय, का श्रवण करावा याची फलश्रुती आपल्याला जाणून घ्यायची. बघा, नारदजी एके दिवशी ती झाकी येणार आहे म्हणून ही कथा सांगून टाकते. आपल्याला प्रत्यक्ष दर्शन घडणार आहे. सुंदर महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध झाकी म्हणजे प्रत्यक्ष दर्शन घडून देणारे या ठिकाणी आले, ते कार्यक्रम होणार. म्हणून नारदजी हातात ब्रह्मविना घेतला आणि शांती समाधान मिळवण्याकरता नारदजी या मृत्यूलोकात येतात. ब्रह्मलोकातून नारदजी मृत्यूलोकात येतात. कारण मुद्दा लक्षात ठेवा, शांती आणि समाधान मिळवण्याकरता नारद ब्रह्मलोकातून मृत्यूलोकात आलेली आहे. चला ऐका. नारद कुठं कुठं शांती समाधान असेल म्हणून क्षेत्राक्षेत्रावर प्रयाग, गया, काशी, कांची, अवंतिका, अष्टविनायक
कुरुक्षेत्र सर्व ठिकाणी नारदजी जातात आणि त्यावेळेस नारदजीला कुठेही समाधान प्राप्त झालेलं नाही. आणि त्यावेळेस नारदजी फिरत फिरत त्रैलोक्याचं गमन नारदानं केलं. नारदाला कुठेही शांती समाधान प्राप्त झालं नाही. आणि म्हणून नारद संतांच्या दर्शनाला गेले, तिथेही शांती समाधान नाही. नारद सरस्वती नदीच्या तीरावर जातात आणि नारदजीला एक दृश्य दिसलं. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य कुरूप अवस्थेत दैन्य रूपता त्यांना प्राप्त झाली, कुरूप झालेले नारद भक्ती. भो भो साधू क्षणं तिष्ठ मुच्यतामपि न क्षयः. नारद भक्ती आणि ज्ञान भक्ती ऐका. आता कथा ह्यांची पुन्हा सांगतो, पण दृश्य सुंदर आलेले, टाळ्या द्या. परिचय बघा. हे ज्ञान आहे, ते वैराग्य आहे आणि ही भक्ती आहे. नारदाला भेट झाली नारदाची. भो भो साधू क्षणं तिष्ठ मुच्यतामपि न क्षयः. साधूला नारदाला साष्टांग प्रणिपात भक्तीनं घातला. नारदानं बघितलं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आपलं प्रमाण आहे. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ह्या मधल्या भक्ती आहे, भक्तिमती माता. ज्ञान वैराग्याला पण त्या म्हाताऱ्या झाल्यात, कुरूप झाल्या. नारद भक्ती, ज्ञान, वैराग्य प्रतीक्षा करतात सरस्वती नदीच्या तीरावर. तितक्यात नारदाचं आगमन होतं. नारद विण्याचा झनत्कार करत भजन करीत श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. नारद आले नारायण श्रीमन्नारायण नारायण ज्ञान झालं. मग ज्ञान का म्हातारं झालं? ज्ञान म्हातारं होण्याचं कारण खरं ज्ञान राहिलं नाही. भेसळीचं ज्ञान आहे, गुरुमुखातून आलेलं ज्ञान नाही. नाही महाराज, पुस्तकी ज्ञान राहिले, गुरुमुखातून आलेलं सत्य ज्ञान राहिलं नाही. भेसळीचं ज्ञान. महापुरुष म्हणतात ना, परी मेळवण बहु माझी, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान आणि परी मेळवण बहु माझी. मग नारदजीनं काय केलं? ज्ञानाला सतेज करतो म्हटले आणि फुंकर मारली. गीता पाठ मोहरू, गीता पाठ म्हटलं त्यांच्या कानात. ज्ञानावर काही परिणाम झाला नाही. गायत्री मंत्र फुंकाले ज्ञानात, मंत्र ज्ञानाच्या कानात. ज्ञान सतेज होण्याकरता, तारुण्य ज्ञानाला प्राप्त होण्याकरता. ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. नारदजी ज्ञानावर काही परिणाम होत नाही. गीतेचे मंत्र बोलले नारदजीनं, भगवद्गीता बोलली. ज्ञान म्हातारच कुरू का? सत्य ज्ञान या जगातात राहिले नाही म्हणून. मग वैराग्याची दशा झालेली पाहिली नारदजीनं. वैराग्य आज या युगात, या विश्वात वैराग्य नावाचा शब्द राहिलाय महाराज. वैराग्य शिल्लक राहिलेलं नाही. मग कसे लोक आहेत? वैरागी आहेत, वैरागी नाही.
बरेच लोक घरादाराचा त्याग करतात, वन उपवनात जातात, सप्ताह सोडित नाहीत, पंढरपूरची वारीला जातात. पांडुरंगही आले भेटायला. भक्ती ज्ञान वैराग्य सतेज करून भगवान भेटणार आहे. म्हणून भक्ती ज्ञान वैराग्याला सतेज करण्याचा नारदजीनं प्रयत्न केला. नारदजीला पुन्हा पुन्हा साष्टांग भक्तिमती मातेनं प्रणिपात केला. नारदजी, आम्हाला तारुण्य प्राप्त करून द्या. म्हणजे भगवंताची भेट झाल्याशिवाय भक्ती जगात भक्तीचा विस्तार झाल्याविना, भगवत भक्त बनल्याविना भगवान भेटणार नाही. भक्ती आपली कशी चालली? भक्ती वरी वरी वाव. तुम्हाला सांगू, भक्तीची या जगात मध्ये क्वांटिटी वाढली आहे, पण भक्तीची क्वालिटी राहिली नाही. खरी क्वालिटी नाही, क्वांटिटी वाढली. मग भक्तीची अवस्था अशा पद्धतीनं झालेली आहे. भक्तीला, ज्ञानाला, वैराग्याला सतेज करण्याचं कार्य नारदजी करतात. म्हणजेच भगवान परमात्म्याचं दर्शन घडवून देतात. पांडुरंग परमात्मा कटेवर कर विटेवर उभा, असे पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष आपल्याला दमानं या भगवान, दमान या, दमान, हळून या देवा, घाई नाही आपल्याला काय. जय जय पांडुरंग 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 वैराग्य, भगवत दर्शन झालं, भक्ती सार्थ झाली, ज्ञान सतेज झालं, तारुण्य अवस्था, भक्तीला तारुण्य अवस्था प्राप्त झाली आणि वैराग्य तरुण झाले. नमस्कार. टाळी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा, मी
विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गोपाल कृष्ण भगवान की आचार्य महाराज राधे 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 भेटला ना श्याम गॅरंटी दिली कथाही लक्षात ठेव जा सरस्वती नदीच्या तीरावर नारद येतात भक्ती ज्ञान आणि वैराग्य साष्टांग प्रणिपात करते ऐकलेली नाही कथा तुम्ही ज्ञानाच्या कानात फुंकर मारली ज्ञानाला परिणाम नाही सतीज होत नाही तारुण्य प्राप्त होत नाही वैराग्य या कलियुगात वैराग्य नावाची व्याख्या शब्द सुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत वैरागी लोक आहे पण वैराग्य शिल्लक नाही महाराज ते काय स्वल्प आहे का नो हे वैराग्य सोपारे मजन बोलता वाटे खरे शास्त्र सांगतं सूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्ता कवय वदंती वैराग्याची ज्ञानाची अशी दशा झाली नारद म्हणतात नारदाला विनंती केली आम्हाला सतेज करा नारदाने भक्तीला व्यथा सांगितली मीच ब्रह्मलोकातून मृत्यूलोकात शांती समाधाना करता आलो जगभर फिरलो शांती समाधान कुठे नाही भक्तीला सांगतात नारद ऐक भक्ती मी घराघरात गेलो मृत्यूलोकात गेलो शांती समाधान पंढरपूर कुरुक्षेत्र काशी कांची अवंतिका इथे समाधान नाही का इथे सत्कर्म असेल तिथं समाधान आहे पण तिथं सत्कर्म राहिलं नाही ना आपण बी उद्विग्न झालो प्रपंचात चला आळंदीला जाऊ हे का समाधान होईल तिथेही समाधान नाही का क्षेत्राचं बाजारीकरण झालंय दादा कळालं ना बघा तुम्ही आळंदीला गेलो पंढरपूरला गेले कुठले लोकरवन काढा 500 मठात गेले बाजारीकरण झाले पुंडलिकापाशी गेले तसं बाजारीकरण झाले शांती समाधान तिथे नाही नारद फिरत फिरत काशिकांची अवंतिका पार पाडली नारद घराघरात गेले घराघरात शांती समाधान असेल नारद शांती समाधानाचा शोध घेता घेता नारद निघाले घराघरात तिथे समाधान असेल कलियुगात प्रवेश केला ग्रस्ती जीवनात प्रवेश करावा तिथं तरी शांती समाधान असेल नारद ऐका ग्रस्ती जीवन वेदाने शास्त्राने आमचं निर्माण त्याच्याकरता केलंय महाराज शांती समाधान मिळवण्याकरता प्रपंचात पण शांती समाधान प्रपंचात नाही रे बाबा घराघरात पाहिलं नारदाने शांती समाधान नाही वैगुण्य दाम्पत्य जीवन सुखी असेल म्हणले नारद तिथं जावं का दाम्पत्य जीवनच शास्त्राने निर्माण केलंय सत्कर्म करण्याकरता आणि त्याच्याद्वारे शांती समाधान प्राप्त करून घेण्याकरता पण दाम्पत्य जीवन सुखी नाही या युगातलं महाराज
रडतात हो रडतात. तुमच्या लोकरवनमध्ये मला नाही सांगता येणार, अनुभव नाही. 1-2 दिवसाला सांगेल काय घटना आहे ती. आमच्या भागात या पत्नी रडतो, पुरुष रडतो. भागवत कार्यात नाही, आमच्याकडे काही तोडगे असतात महाराज. तुम्ही विचारू नका माऊली. तोडगे असतात म्हणून लोक विचारायला येतात. भागवत कथा संपली की महाराज रडत येते माता भगिनी, पुरुष रडत येतो. का रडतात बाबा? काय सांगावं महाराज, 12 वर्ष झालं आमचं लग्न होऊन. मग आमच्या मराठवाड्यातली भाषा सांगतो, दोघाच्या मध्ये विस्तू आडवा जात नाही हो महाराज. पत्नी रडते, मालक रडतो. आहे समाधान त्या प्रपंचात? नाही. 36 बघा, प्रापंचिक जीवनात 36 असावं, प्रापंचिक जीवनात 63 नसावं. एकमेकाचे तोंड एकमेकाकडे असावे, विचाराचे देवाघेवाण असावे. बघा ऐका, याच्याकरता भागवत कथा ऐकायची आपल्याला. नसू द्या तुमच्या घरी धन, नसू द्या गाडी, नसू द्या बंगला, पण दाम्पत्य जीवन जर सुखी समाधानानं असेल, 63 असेल ना, त्या घरात स्वर्गाचा आनंद आहे मायबापांना. पण नाही हो, जीवन सुखी जगत नाहीत. वैमनस्या विरोधात जीवन जगतात, खंत व्यक्त करतात, एकमेकाच्या विरोधात जातात आणि दुःखी संसार भोगतात. करू नका. वैमनस्या आहे पती पत्नीच्या जीवनात घडलेली कथा आहे. तुम्ही काही तिकडे येणार नाही, सोयरे कोणी नसणार आहेत. नांदेडच्या पलकड हादगाव नावाचे एक गाव आहे, तालुका आहे. तिथं भागवत कथा होती वास्तुशांतीच्या निमित्तानं. सत्य सांगतो, दंतकथा नाही. भागवत कथा शांती समाधानाकरता मिळवलेली असते. त्या कोमटी समाजाचा एक व्यक्ती होता, श्रीमंत. त्यानं 3 मजली बिल्डिंग बांधली होती. माझ्याकडे आला. महाराज म्हणला वास्तुशांतीच्या निमित्तानं भागवत कथा ठेवायची आहे. तर्पण अर्पण समर्पण कथा असते ना 3 प्रकारची. ठीक आहे म्हटलं, ठेवा. ठेवली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला. ज्ञानेश्वर महाराजांना जसं सांगितलं होतं मी, भागवत कथेला दाम्पत्य लागतं आणि ते पवित्र लागतं. त्यांनी 7 दिवस आचरण पद्धतीनं राहावं लागतं. महाराजाची सेवा करावी लागते, ग्रंथाची सेवा करावी लागते, एक भुक्त भोजन करावं लागतं, बाकीचा फराळ करायचा, माळ गळ्यात असावी, असं पवित्र दाम्पत्य असावं. या न्यायानं तुम्ही केले सर्व. मग असं सांगितलं त्यांना, किंवा सावकार आरतीला दाम्पत्य जीवन पाहिजे. पहिला दिवस आरती झाली, एकट्यानंच उठला. सावकार श्रीमंत आरती केली, काय अडचण असेल. दुसरा दिवस निघाला, दुसऱ्या दिवशी एकटाच आला आणि आरती केली, पूजा केली, आरती केली. तिसऱ्या दिवशी आरती केली. सावकार विधी आहे, दाम्पत्य असावं लागतं आणि तुम्ही एकटेच येतात आरती करतात का? म्हणून महाराज दुसऱ्या दिवशी आरती झाल्यावर तो घरी आला, माझ्या चरणावर मस्तक ठेवलं. श्रीमंत माणूस होता आणि ढसा रडू लागला, खळ 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 डोळ्यातून. अश्रू गाळले, रडला. मला दुःख झालं. एवढा मोठा वैभवशाली कार्यक्रम करतो हा माणूस आणि रडतो ढसा. एवढा श्रीमंत माणूस आहे, का रडतो? मी क्षमा मागितली. सावकार रडू नका, उद्या म्हणणार नाही आरतीला सौभाग्यवतीला आणा म्हणून रडता का तुम्ही? हो महाराज. का म्हणून रडता? काय झालं? महाराज तुम्ही दररोज म्हणता सौभाग्यवतीला आरतीला आणा. माझ्या घरी काही कमी नाही, श्रीमंती, बंगलेत, गाड्या घोड्या, दुकानं, सर्व काही प्रॉपर्टी आहे. याचंच माझ्या जीवनात दुःख आहे. महाराज मी आरतीला आणू शकत नाही. का? त्याचं कारण आहे, माझं पत्नीचं 3 वर्ष झालं संभाषण नाही. 36 आहे. मी तिचं तोंड बघत नाही, ती माझं तोंड बघत नाही. सांगा, आहे समाधान आहे त्या प्रपंचात? नाही.